मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करीत आहे. प्रथम बघूया आजचे पंचांग. आज मार्गशीर्ष शुक्ल 9 मे, वार शनिवार, नक्षत्र पूर्व भाद्रपदा, रास कुंभ. आजचा योग काल आहे आणि त्याचे फल मृत्यू आहे. याचाच अर्थ आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी चांगला नाही. कामामध्ये अपयश येण्याची शक्यता, काम होणार नाही, या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी ग्रह परत्वे आपल्याला यश मिळू शकते. आज राहुकाल सकाळी 9 ते 10:30 या कालावधीमध्ये आहे. आज कुंभ रास असल्याने कुंभ राशीपासून आपण फलादेशाला सुरुवात करत आहोत. बघूया फलादेश कुंभ रास. आज आपली मानसिकता प्रबळ आहे. शत्रूला नामोहरण करण्याची आपली क्षमता आहे. आपण त्या शत्रूला उत्तर देण्यासाठी तयार आहात. आज अशक्य ते शक्य करण्याची आपली क्षमता आहे. आपल्या ज्ञानाचा आज आपण उत्तम वापर करा. नोकरी व्यवसाय उत्तम, अर्थार्जन चांगले. आज भगवान शंकराचा ओम नमः शिवायचा जप मनात म्हणा, आपल्याला फायदा होईल. मीन रास. आज खर्चाची तयारी ठेवा. आय कमी होणार आहे. आज मनाला कठोरपणे ताब्यात ठेवा. त्याला चंचल होऊ देऊ नका, अन्यथा आपले नुकसान निश्चित आहे. विशेषतः राहुकाल सांभाळा, जो सकाळी 9 ते 10:30 या कालावधीमध्ये आहे. आज शत्रू मात्र निष्प्रभ आहे, याचा आपण जरूर फायदा उचला. भाग्य आपल्याला जोरदार साथ देणार आहे. गृहसौख्य, संतती सौख्य चांगले. आज विवाह इच्छुकांनी आपली बोलणी करू नये, अन्यथा भ्रमर निराश होऊन आपण त्रागा कराल. त्याच्यामुळे आज मनाला संयमित करणे आवश्यक आहे. आज दत्तगुरूंची आराधना आपल्याला फायदा देईल. मेष रास. आज अनपेक्षित लाभ पदरी पडतील. मित्रपरिवाराकडून अनेक फायद्याच्या गोष्टी होतील. आज आय अधिक, खर्च कमी असल्यामुळे सुद्धा आपण काही समाधानी असाल. गृहसौख्य चांगले. संतती संदर्भात कठोर निर्णय आज घेऊ शकतात. नोकरी संदर्भात स्वतंत्रपणे निर्णय घ्या. हितशत्रू हतबल होतील. आज दत्तगुरूंच्या घरात मानसिक जप आपल्याला फायदा देईल. वृषभ रास. आज घरावर आपली पूर्ण सत्ता असेल. प्रसंगी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर कठोर निर्णय घ्या. व्यवसायात अत्यंत हुशारीने चालवणार आहात. अन्य व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही मागे टाकणार आहात. भागीदार जोडीदार स्थितप्रज्ञ राहतील. संततीच्या शिक्षणासंदर्भात आज निर्णय घ्या. आज शनी महाराजांना तेलाचा अभिषेक करून दर्शन घ्या, फायदा होईल. मिथुन रास. आज आवक चांगली. संतती सौख्य, गृहसौख्य उत्तम राहील. आज भाग्य आपल्याला साथ देणार नाही. मानसिकता त्यासाठी तयार ठेवा. योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपण वाढवा. आपली क्षमता विकसित करा. आज अनेक हितशत्रूंशी सामना आपल्याला करायचा आहे. आज आपण आपल्या देवा धर्मा नशिबाविषयी तुच्छ भाव मनात बाळगू नका. आज शांत जागी बसून ध्यान धारणा करा, आपल्याला फायदा होईल. कर्क रास. मानसिक शारीरिक स्थिती उत्तम. शत्रू नामोहरम होतील. संतती गृहसौख्य उत्तम आहे. आज विवाह इच्छुकांनी स्वतःहून बोलणी केल्यास फायदा होईल. आज आपल्याला आवक आहे, मात्र त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. गृह खर्च वाढणार आहे. आज गणपती देवाचे दर्शन आपल्याला लाभदायक ठरेल. देवारात आज दिवा लावल्यास उत्तम. सिंह रास. आज आपली स्वयमेव मृगेंद्रता ही वृत्ती वाढवा. मानसिकता कठोर करा. निर्णय झटपट घ्या. घरावर, व्यवसायावर नियंत्रण मिळवा. आज संततीला परदेशी जाण्यासंदर्भात आपण निर्णय घेऊ शकतात. आज हितशत्रू प्रबल आहेत. मानसिक स्थिरता बाळगा. आज गणपतीचे किंवा सूर्यनारायणाचे दर्शन आपल्याला फायदा देईल. कन्या रास. आज आपण स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहात. आपले निर्णय अचूक ठरण्याची शक्यता अधिक आहे. व्यावहारिक जाण उत्तम ठेवा. आर्थिक आवक उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण आवश्यक. आज नोकरी संदर्भात ठोस निर्णय घ्या. विवाह इच्छुक संततीसाठी बोलणी करता पुढाकार घ्या. आज अनेक ज्ञानी लोकांशी आपला संपर्क होईल, त्याचा जरूर फायदा घ्या. आज भगवान विष्णूचे दर्शन आपल्यासाठी लाभदायक. तुला रास. आज आर्थिक आवक उत्तम.
संतती संदर्भात चिंता काळजी वाढेल. राहू काल विशेष सांभाळा, जो सकाळी 9 ते 10:30 या कालावधीमध्ये आहे. संततीच्या मदतीला मात्र आपण तयार राहा. आज त्यांना आपल्या मदतीची गरज असेल. व्यवसाय उत्तम चालेल. आज शनी महाराजांचा मानसिक जप करा, फायदा होईल. वृश्चिक रास, आज अंगी उत्साह असेल पण घरात शांतता ठेवा. उत्साहाच्या भरात घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. आज घरात मंत्रजप करत राहा. भाग्य आपल्याला साथ देईल. आज व्यवसायात काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर ती जरूर घ्या. दत्तगुरूचे दर्शन आपल्याला फायदा देईल. धनुरास, आवक ठीक, खर्च अधिक, घरात उदास वातावरण, मनात उदासीनता, आपला दिवस खराब करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. यावर उपाय म्हणजे आपण आपल्या मनाला मनोबल प्राप्त होईल अशा पद्धतीचे पुस्तक वाचा, फायदा होईल. मकर रास, आवक जबरदस्त वाढेल, पैसा अक्षरशः खेचून आणणार. व्यवसाय उत्तम चालेल. जोडीदार भागीदाराची आपल्याला उत्तम साथ लाभेल. सर्वांचे सहकार्य लाभेल. आज देवीचा मनात जप करणे आवश्यक आहे. इति शुभम भवतु.